मुंबईतल्या वरळी परिसरामध्ये आंबेडकर जयंती साजरी करताना पोलीस आणि भीम अनुयायांमध्ये वाद झाल्याचं समजतंय। पोलिसांनी डीजे वाजवायला मनाई केल्याचा भीम अनुयायांनी आता आरोप केलाय आणि त्यानंतर संतप्त होत भीम अनुयायांनी वरळीमध्ये रस्ता अडवून धरलेला होता। अनेक पोलीस कर्मचारी आणि काही पोलीस अधिकारी सुद्धा त्यानंतर घटनास्थळी दाखल झाले आणि इथल्या भीम अनुयायांना शांत करण्याचा प्रयत्न केला, त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला। मात्र ही दृश्य आपण पाहतो आहोत सध्या। पोलिसांनी डीजे वाजवायला मनाई केल्यामुळे भीम अनुयायांनी वरळीमध्ये रस्ता अडवल्याचं पाहायला मिळालं। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। उमेश, वाद निर्माण झालेला होता वरळी परिसरामध्ये पोलीस आणि भीम अनुयायांमध्ये आणि त्यानंतर रस्ता अडवण्याचा प्रकार देखील घडला। सध्या नेमकी काय परिस्थिती आहे? अजिंक्य, आज जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे। या जयंतीच्या निमित्ताने सगळीकडे जे आहे तर मोठ्या प्रमाणात जोशामध्ये जल्लोषामध्ये ज्या आहेत त्या मिरवणुका निघाल्याला पाहायला मिळतात। तशाच प्रकारची जी मिरवणूक आहे ती वरळीच्या या दामोरी मैदान परिसरात निघाली होती। मात्र या मिरवणुकीमध्ये डीजेचा वापर करू नये अशा प्रकारचं सूचना ज्या त्या पोलिसांनी केल्या आणि त्यानंतर ही थोडंसं जे पॅनिक किंवा जर सिच्युएशन जी आहे ती इकडं तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर जे भीम अनुयायी असतील किंवा मग पोलीस असतील यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे आणि आम्हाला डीजे लावून द्या किंवा या व्यतिरिक्त काय साऊंडचा सिस्टम वापर करता येईल का याबाबतची चर्चा सुरू आहे। घोषणाबाजी नक्कीच सुरू आहे। मात्र पोलीसचा ताफा देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला सगळ्या परिसरात पाहायला मिळतोय। जे अनुयायी आहेत ते दामोरी मैदानाच्या जे मुख्य रस्ता आहे या मुख्य रस्त्याच्या समोर उभी राहिलेली आहे, त्याच्यामुळे दोन्हीकडची वाहतूक सध्या बंद आहे। मात्र यातून पोलीस या चर्चा करतायत आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न करतायत आणि लवकरच मार्ग निघेल असे पोलिसांकडून सांगण्यात येते। आता सध्या जर ही सगळी परिस्थिती पाहिली तर अजूनही हे रस्ते सगळे ब्लॉक आहेत। अनुयायी जे आहेत ते म्हणतात की आम्हाला डीजे लावून मिरवणूक काढायची परवानगी देण्यात यावी, मात्र पोलीस त्याला कुठे आता सध्या तयार होत नाहीयेत, कारण डीजे लावण्याबाबतची परवानगी देता येत नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे। आता एकूणच या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पोलीस आणि ते अनुयायी या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। लवकरच मार्ग निघेल अशा प्रकारची शक्यता नाकारता येत नाही। ठीक आहे उमेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।